नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्यात पहिलं स्थान मिळवल्यानंतर आता देशातही प्रथम येण्याचा संकल्प केलाय। जिल्हा शिक्षण पुरस्कार 2024 ते 25 व 2025 ते 26 आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सोहळ्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुरस्कार प्राप्त शिक्षण प्रेरणादायी आहे। पुढील वर्षापासून शिक्षण पुरस्कार शिक्षक दिनीच दिले जातील। जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी 110 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून मिशन अंकुर, नो मोर बेक बेंचर्स, निपुण AI ॲप आणि CCTV प्रणाली सारख्या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले। निवडणुकीच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत बुधवारी काढली जाणार आहे। जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीसाठी ही सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून इच्छुक उमेदवारांच्या नजरा या सोडतीकडे लागल्यात। न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने प्रशासन तयारीला लागले। 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेचे आरक्षण तर हरकतीसाठी 9 ते 14 ऑक्टोबर पर्यंत मुदत राहणार आहे। दुर्गा माता मूर्ती विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादा आणि स्ट्रक्चर नियमांचा भंग केल्याप्रकरणी 18 मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आलेत। 54 जणांवर कारवाई तर 17 मंडळाचे साऊंड मिक्सर पोलिसांनी जप्त केलेत। नियम मोडणाऱ्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारलाय। गांधीनगर बाजारपेठेत दीपावली सणाच्या निमित्तानं होलसेल आणि रिटेल खरेदीदारांची गर्दी वाढत आहे। या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत बाजारपेठेत दिवसा व रात्री कोणत्याही प्रकारचा वीज भार नियम होऊ नये, तसेच अतिरिक्त लोड असलेल्या DP जवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। शिष्टमंडळाचे नेतृत्व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केले। कोल्हापूरच्या जरगनगर परिसरात 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थी गौरव सरनाईकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय। शिक्षणात नेहमीच उजवा असलेला गौरव नुकताच कोल्हापूरमधील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। मात्र घरातील छताच्या हुकाला बेडशीटने गळफास घेतल्याने परिसरात शोककळा पसरल्या। त्याच्या वडिलांनी तातडीने CPR रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून करवीर पोलीस तपास करत आहेत। या घटनेमुळे शहरभर हळहळ व्यक्त होत आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी 1 दिवसाचा पगार देत मदतीचा हात पुढे केलाय। या निधीतून 1000 पॅकेट्स तयार करण्यात आले असून त्यात साखर, तेल, डाळी, साबण, ब्लँकेट्स तसंच वही, पेन, स्कूल बॅग यासारखे शालेय साहित्य आहे। ही मदत सामग्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आली आहे। कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन 26 ऑक्टोबर पासून 24 तास खुलं राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली। यात्रेच्या नियोजनाबाबत रविवारी झालेल्या बैठकीत सर्व तयारीचा आढावा घेण्यात आलाय। चंदगड पोलीस ठाण्यातील हवालदार सुनील कुंभार वय वर्ष 47 राहणार तळसंदे यांच्यावर गंभीर आरोप झालाय। पीडित महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांनी वारंवार अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे। वर्षापूर्वीच्या प्रकरणातील तपास हवालदार कुंभारकडे होता। या ओळखीचा फायदा घेऊन पीडितेशी अनैतिक संबंध त्यांनी निर्माण केले। आयुष्यभर सांभाळतो पण लग्न कर असा दबाव आणला। लग्न करास नकार दिल्यामुळे मारहाण केली। घटनाक्रम समोर येताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कुंभार याला रविवारी रात्री निलंबित केले। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मोहरीमधील शेतकरी भारती बाबूराव पवार यांनी महापुरामुळे पाण्याखाली गेलेल्या 1.25 एकर सोयाबीन पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवून नुकसान दर्शवले।
जूनमध्ये 30 गुंठ्यात घेतलेलं पीक पूर्णपणे खराब झाल्याने त्यांनी हा कठोर निर्णय घेतलाय. भारती पवार सरकारकडून आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.